आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 जून 2025ला जो पेपर झाला कंबाईंड ग्रुप सीचा 2024चा, त्याचा कट ऑफचं प्रेडिक्शन. ते प्रेडिक्शन बघण्याच्या अगोदर तत्पूर्वी आपल्याला बघावं लागेल की एखाद्या एक्झामचं कट ऑफ ठरवण्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणजे महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर असे आपल्याला 5 घटक बघावे लागतील. पहिला घटक म्हणजे पेपरची काठिण्य पातळी, दुसरं म्हणजे त्या पेपरसाठी त्या एक्झामसाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा, तिसरा घटक म्हणजे पेपर सोडवायला उपलब्ध असलेला एकूण वेळ, चौथा घटक ह्या पेपरसाठी तो म्हणजे एक एक्झाम एक कट ऑफ हा नवीन घटक आहे, आणि पाचवा घटक म्हणजे परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या. तर हा कट ऑफचं प्रेडिक्शन करण्याच्या अगोदर हे 5 घटक आपण बघितले पाहिजेत. तर पहिला घटक आहे तो म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. आता 1 जून 2025चा जो पेपर झाला रिसेंटली, त्याची जर आपण काठिण्य पातळी बघितली ती मध्यम म्हणजे मीडियम टू हार्ड या स्वरूपाची होती. मीडियम टू हार्ड म्हणजे मध्यम ते अवघड. आणि एका शब्दात जर विचार झालं की तो पेपर सोपा होता का अवघड, याचं उत्तर सोपा कधीच येणार नाही. त्याचं उत्तर हार्ड म्हणजे अवघडच होता हेच उत्तर येईल प्रत्येकाचं. तर त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी ही मध्यम ते हार्ड स्वरूपाची, अवघड स्वरूपाची होती. ती कशामुळे, तर इतिहासावरचे प्रश्न होते, त्या मल्टीलायनर होते, बहुपर्यायी होते, त्यामध्ये ते वाचायला वेळ लागत होता आणि अचूक उत्तर आपण जायला पण वेळ लागत होता. जिओग्राफीमध्ये पण तीच गत होती, जसं की ओल्ड चिकी नावाचा असा नवीन प्रश्न, नंतर जनगणनेवरचा जो प्रश्न होता, जी शहरी भागामध्ये किती प्रमाण, कोणत्या जिल्ह्याचे किती प्रमाणात आहे, हे नवीन स्वरूपाचे प्रश्न होते. आणि जिओग्राफी आणि हिस्ट्री हे हार्ड होते. इकॉनॉमी जो पेपर होता इकॉनॉमिक्सचा, या विषयावरचा पेपर जो होता, जसं की बहुपर्यायी प्रश्न खूप होते. म्हणजे महाराष्ट्र सहकारी कायदा 1960चा जो कायदा आहे त्यावर संबंधित त्याच्या तरतुदी होत्या. कोणतं वाक्य, कोणती तरतूद बरोबर आहे, पहिली, दुसरी, दोन्ही, तिन्ही का चारी. किंवा भारत रोजगार अहवाल 2024 कधी पब्लिश झाला याच्यावर 3 वाक्य होते, त्यावर कोणतं वाक्य बरोबर. किंवा मग लेखानपाल म्हणजे अकाउंटिंगच्या फायद्यासंबंधित 4 वाक्य होती, कोणतं बरोबर आहे ते. किंवा मग अनुदान जे केंद्र शासनाकडून मिळतात त्यामध्ये कोणकोणते घटक मोडतात. किंवा मग भारतातील मृत्यूदर कमी होण्यामागचे कारणं कोणकोणते आहेत. म्हणजे राज्यसभा मेन्सच्या लेवलचा हा पेपर होता. इकॉनॉमीवरचा विषयाचे प्रश्न होते आणि लेंदी वेळखाऊ होता. पॉलिटीवरचे प्रश्न फॅक्ट्स सोपे होते, पण त्याच्यावर परमानंद कटारा हे प्रकरण कशा संबंधित हे सोडले तर बाकी सोपे होते, पण फॅक्ट्स होते पूर्ण, आणि सर्वचे फॅक्ट्स सगळ्यांनाच लक्षात येतील असं म्हणता येत नाही. नंतर जो करंट अफेअर 2024 पहिले सेट झाला पेपर होता, त्यामुळे ते अपेक्षित होतं 2024वर येईल आणि करंट अफेअरचं. आणि नंतर जो विषय आहे सायन्सवरचे जे प्रश्न होते, सस्तन प्राणी म्हणजे कांगारू हा सस्तन प्राण्यामध्ये मोडतो, किंवा मग ब्रॉन्झ अलॉय कशाने बनलेला, असे काही मोजके ओळखीचे प्रश्न सोडले तर बाकी प्रश्न नवीन होते, त्यामुळे ते सोपं म्हणता येत नाही. आता एवढ्या प्रकारचे विषय झाल्यानंतर, GSचे प्रश्न झाल्यानंतर, वेळखाऊ हा टप्पा पूर्ण केल्यानंतर जो अपेक्षित घटक असतो ज्यामुळे स्कोर वाढतो किंवा कट ऑफ वाढतो, तो म्हणजे की रिझनिंग आणि मॅथ याच्या ह्या घटकावरचे प्रश्न. तिथे मात्र सरप्रायझिंग पॅकेज होता, कारण रिझनिंग मॅथ हाच घटक अवघडच होता. म्हणजे 4 ते 5 प्रश्न सोडले तर बाकी सगळे अवघड होते, आणि ते 4 प्रश्न तुम्हाला शोधून असं काढायला तेवढा वेळ तुम्हाला उरणार नाही. जर 80 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायला गेला तिथे, आणि अटेम्प्ट म्हणजे तुम्ही प्रश्न वाचायला वेळ देणारच आहात, तो प्रश्न सोडवा न सोडत हे तुमच्यावर अवलंबून असतं, पण किमान तुम्ही तो प्रश्न GS वाचणार आहात आणि ते वाचायलाच तुम्हाला वेळ लागणार होता. नंतर तिथं पोहोचायला तुम्हाला वेळ लागेल त्या ITच्या म्हणजे रिझनिंग अँड मॅथच्या प्रश्नांकडे, आणि तिथे पोहोचल्यानंतर तुमची तयारी जरी असेल, पर्यायातून लगेच तिथं जाईल, उत्तरापर्यंत पोहोचायला जमेल असे प्रश्न एखादा असेल, बाकी नव्हतेच, म्हणजे कदाचित नसतीलच असे होते. त्यामुळे तो घटक अवघड होता. तर पेपरची काठिण्य पातळी ही टफ होती, त्यामुळे हा घटक इथं पहिला घटक झाला. दुसरा घटक आहे तो म्हणजे एकूण जागा 1473. आपण जर कंबाईंड बीचा आपण जागा भेटले 480 होत्या. आयोग काय सांगतं, जेवढ्या जागा आहेत त्या जागाच्या 12 पट मुलं मेन्सला घेतली जातील. म्हणजे पहिल्यांदा आता 1473 जागा आहेत. 1473 कशा, तर ॲडमध्ये किती होत्या जागा, पहिल्यांदा एकूण होत्या 1333. ही ॲड कधी त्या ॲडमध्ये सांगितलं होतं की 2 फेब्रुवारीला एक्झाम होईल, पण ती एक्झाम लांबली. आणि नंतर RTI टाकल्यानंतर कळालं की ग्रुप सीसाठी अजून, म्हणजे ग्रुप सीच्या 2024साठी 140 जागाचा अतिरिक्त मागणी फक्त आयोगाला प्राप्त झालेला आहे असं कळालेलं आहे. त्यामुळे एकूण जागा झाल्या
1333 आणि 140 दोन्ही मिळून 1473. अजून चर्चा आहे की जागा वाढतील या एक्झाममध्ये, पण सध्या तरी आपण 1473 या जागेपुरतं बोलूयात. 1473च्या 12 पट म्हणजे किती होतात? जवळपास 1500च्या 12 पट म्हटलं तर 17,700च्या जवळपास मुलांना मेन्सला इथं घेतलं जाईल कमीत कमी. मग तो रेशो वाढतो 15, 16, 17, 18. हा घटक हा कट ऑफ कमी करण्यासाठी फेवरमध्ये काम करेल. पहिला घटक पण कट ऑफ कमी करण्यासाठी काम करेल. आता तिसरा घटक म्हणजे तो म्हणजे पेपर सोडवायला उपलब्ध असलेला वेळ. आपण राज्य सेवेसोबत कंपेअर केलं प्रिलिमच्या सोबत, तर एका प्रश्नाला 72 सेकंद असतात आणि त्या कंबाईनला एका प्रश्नाला 36 सेकंदाचा वेळ असतो. त्यामुळे तेवढ्या कमी वेळेमध्ये एवढं टफ पेपरला टॅकल करणं एवढं इझी काम नव्हतं. त्यामुळे हे कट ऑफ म्हणजे कमीच लागेल. आता चौथा घटक म्हणजे एक एक्झाम एक कट ऑफ. आता एक एक्झाम एक कट ऑफ काय आहे तर ही कन्सेप्ट पहिल्यांदा बघूयात. तर 2024च्या अगोदर म्हणजे 2023पर्यंत जेवढ्या काही कंबाईनच्या एक्झाम झाल्या, कंबाईन एक्झाम म्हणजे काय, वेगवेगळ्या पदा म्हणजे उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, नंतर हे बेलिप व लिपिक आणि लिपिक टंकलेखक, हे 5 पदांसाठी प्रिलिमचा एकच पेपर होईल. मात्र त्यांचा कट ऑफ पदनिहाय लागेल म्हणजे लागायचा. आता उद्योग निरीक्षक 39 जागा असतील तर 39 जागेसाठी वेगळा कट ऑफ लागायचा. तांत्रिक सहाय्यकच्या 9 जागा असतील तर 9 जागेसाठी वेगळा कट ऑफ लागायचा. तर ह्यावर्षी काय होणार आहे, ह्या वर्षीपासून एक एक्झाम एक कट ऑफ म्हणजे काय, एक्झाम आता ह्या सर्व पदांसाठी एकच घेतली जाते ना, 4-5 पदांसाठी, तर कट ऑफसुद्धा ह्या जागा सर्व एकत्र केली जातील आणि त्या जागाच्या 12 पट मुलं मेन्ससाठी घेतली जातील आणि त्याच्यावरून कट ऑफ ठरवला जाईल. त्यामुळे कट ऑफ कमी लागेल. आणि दुसरा घटक म्हणजे नेक्स्ट म्हणजे 5वा घटक म्हणजे ह्या एक्झामला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या. तर गेल्या वर्षी एकूण लिपिकच्या जागा म्हणजे टायपिस्टच्या जागा 7,000 होत्या एकूण, आणि बाकी उर्वरित जागा मिळून 8,000च्या वर जागा होत्या. ती ऐतिहासिक ॲड होती, म्हणजे MPSCच्या 80 वर्षाच्या इतिहासामधील ऐतिहासिक सगळ्यात मोठी जागा असलेली ॲड होती. त्यामुळे त्याच्याशी तुलना करणं शक्य नाही. गेल्या वेळेचा जर पेपर बघितला 2023चा, तुलनेत सोपा होत्या, ह्या पेपरच्या तुलनेत तो सोपाच होता. आणि त्यावेळेस पण अनेक जणांनी कट ऑफ प्रेडिक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते कोणाच्याच क्षमतेच्या बाहेरच होतं अनेकांच्या, आणि तेवढा कोणी विचारच केला होता. 19 लागला होता कट ऑफ 7,000 जागेसाठी, आणि बाकी वेगवेगळ्या पदांसाठी वेगळा लागला होता. तर जवळपास 5 लाखाच्या जवळपास मुलांनी ती एक्झाम दिली होती. पण यावर्षी एकूण 2 लाख मुलांनी एक्झाम दिली, 2 लाख विद्यार्थी बसले, 2,12,000 समथिंग. हे बघा, एकूण जागा किती मुलं बसलेत, एक्झाम फॉर्म आलेत 2,12,457. आणि तुम्ही जर एक्झाममध्ये एक्झाम दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जी बातमी आली होती, तर अब्सेंट असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नॉर्मली काय असते, 20% असते. एक्झामला 20% मुलं सहसा अब्सेंट असतात. पण यावर्षी वेगवेगळ्या पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या की 33%, 30 ते 35% मुलं एक्झामला अब्सेंट होती. म्हणजे 11,000 मुलांनी फॉर्म भरला असेल एका जिल्ह्यामध्ये, तर त्यापैकी फक्त 7,000 मुलांनी एक्झाम दिली. 6,000 मुलांनी फॉर्म भरला असेल तर त्यापैकी फक्त 4,000 मुलांनी फॉर्म दिली. अशा बातम्या होत्या. आणि कदाचित तुम्ही पेपर दिला असेल कोणी, तर त्यांना ती अनुपस्थिती म्हणजे अब्सेंटी तुम्हाला जाणवली असेल तिथे. त्याचे कारणं वेगवेगळे आहेत. कारण गेल्या वर्षी जे 7,000 जागा होत्या त्यामध्ये अनेक सिलेक्टेड कॅन्डिडेटमध्ये राज्यसेवा 1-2 वेळेस मेन्स दिलेल्या मुलांनी पण पोस्ट मिळवलेले आहेत. असे खूप मुलं होते, आणि बँकिंगची तयारी करणारे पण खूप होते. तर कारण जागाही तशाच होत्या. पण यावेळेस फक्त फॉर्म 2,12,000 मुलांनी फॉर्म भरले, आणि अब्सेंटी खूप जास्त आहे. आणि गेल्या वर्षी 5 लाखाच्या जवळपास मुलांनी फॉर्म भरला होता. तर हे 5 घटक बघितले तर आपल्याला कट ऑफ ठरवायला म्हणजे हे कामाला येतील. तर याच्या आधारित मला आजच्या एक्झामचं माझं मत हे पर्सनल आहे. हे कट ऑफ मी फक्त ओपन मेलसाठी सांगणार आहे, आणि एक रेंज सांगणार आहे की कोणत्या मुलांनी मेन्सचा अभ्यासाला लागलं पाहिजे. आणि मी परत सांगत आहे की हे माझं वैयक्तिक मत आहे, आणि हा अंदाज आहे, शेवटी प्रेडिक्शन आहे, हा चुकू शकतो. तर तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे, ज्यांनी तयारी केलेली आहे मेन्ससाठी काय केलं पाहिजे. जर तुम्हाला एवढ्या गोष्टीवर विश्वास असत असेल, आणि तुमचं स्वतःचं इन्स्टिंक्ट जे सांगतं स्वतःचं, ते पण तुम्हाला त्याच्यावर पण विश्वास ठेवाल, ह्या 2 गोष्टीचा तुम्ही विचार करून जर विचार केलात, तर कट ऑफ आजच्या एक्झामचा म्हणजे 1 जूनला जो पेपर झाला त्याचा कट ऑफचं प्रेडिक्शन माझा असणार आहे. तर ते म्हणजे एकूण ओपन मेलचं सांगणार आहे, तो म्हणजे 45+ ओपन मेलसाठी. जे मुलं आहेत 45+ ज्यांचा स्कोर आलेला आहे त्यांनी बिनधास्तपणे मेन्सचा अभ्यास केला पाहिजे.
मी तर म्हणत आहे 40च्या वर जरी स्कोअर असेल तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कारण एवढ्या जागा असतात जेव्हा जागां एक्झाममधील जे पोस्ट आहेत त्यांची जागांची संख्या वाढते तेव्हा प्रेडिक्ट करणं अवघड आहे. आणि चर्चा अशी आहे की 300-350 जागा अजूनही वाढू शकतात ह्याच एक्झामसाठी. मग अजून तो बदलेल म्हणजे. आणि एवढ्या जागेसाठी पण प्रेडिक्ट करणं खूप अवघड काम आहे, पण एक थोडीशी आयडिया आली पाहिजे कट ऑफची. कोणी अभ्यासाला मेन्सला खूप सिरियसली केलं पाहिजे त्यासाठी. आणि एक गोष्ट आहे, जर तुम्ही मेन्सचा अभ्यास केलात, एक असं मन आहे बघा, केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. ती मन तुम्ही अनुभवाल, तुमचं काहीच इथं नुकसान होणार नाही. आणि परत मला शिवा घालचाल की कट ऑफ प्रेडिक्ट करणं किंवा असं कुठं कट ऑफ प्रेडिक्ट करणं असतं का, किंवा एक्झाम कट ऑफ झाल्यानंतर एवढं कट ऑफ लागलं. मी पहिलेच सांगत आहे, हा कट ऑफ माझा स्वतःचा अंदाज आहे. जर तुम्हाला फायदेशीर ठरत असेल, बाकी ह्या मी ज्या काही डिस्कस केल्यात गोष्टी त्यावर तुमचा विश्वास बसत असेल तर तुम्ही तुमच्या मेन्सच्या तयारीला लावू शकता. आणि मेन्सचा अभ्यास खूप म्हणजे भन्नाट पद्धतीने करावा लागतो. खूप एका तासात 2 पेपर सोडायचे असतात, एका तासाचे, आणि तुमची तयारी खूप हाय लेवलची पाहिजे. तर हे योग्य वेळ आहे तुम्ही आताच अभ्यासाला लागणं मेन्सच्या 40+. आणि मेन माझा कट ऑफ आहे ओपन मेलसाठी 45+. त्यांनी मग बाकी कॅटेगरी ओपन फिमेल, बाकी कॅटेगरी मेल आणि फिमेलच्या तुम्ही मागच्या कट ऑफच्या अंदाजानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तो तुम्ही करून घ्या. आणि EWSचा मात्र SC मेल किंवा फिमेलच्या लेवलला लागत आहे सध्या, किंवा SC फिमेलच्या तुलनेत पण कमी लागत आहे. तर त्यामुळे तिथं हे करताना तुम्ही थोडा विचार करा EWSवाल्यांनी, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. तर हा होता 1 जून 2025चा जो पेपर झाला होता ग्रुप सीचा 2024चा, त्याचं प्रेडिक्शन, कट ऑफ प्रेडिक्शन. धन्यवाद.